नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत एकदम चमचमीत, चटपटीत आणि एकदम स्मोकी असा तंदूर फ्लेवर असलेला तंदुरी आलूची रेसिपी। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम मी इथे तंदुरी आलू बनवण्यासाठी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 मोठे चमचे तूप घालून घेतलेले आहे। तुपामुळे खूप छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे तूप असेल तर नक्की वापरा, नसेल तर नाही वापरलं तरी देखील चालेल। तेल तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आणि यामध्ये मी घालून घेत आहे एक मोठी वेलची घालून झाल्यानंतर घालत आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचसोबत 1 चमचा कसुरी मेथी। आता कोथिंबीर आणि कसुरी मेथी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडल्यामुळे आपल्या तंदुरी आलूला एकदम छान फ्लेवर येतो, मस्त आरोमा येतो आपल्या या तंदुरी आलूच्या भाजीला। कोथिंबीर आणि कसुरी मेथी छान परतली गेली। आता यामध्ये घालत आहे 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा शक्य तेवढा बारीक कट करून घ्या, म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल। कांदा आपल्याला 4 ते 5 मिनिटं लालसर होईपर्यंत परतायचा आहे आणि कांदा परतत असतानाच मी यामध्ये घालणार आहे 2 हिरव्या मिरच्या मधनं कट मारून घेतलेत, उभी चीर केली आणि त्याचा परत 2 तुकडे केलेत, ते यामध्ये घालून घेत आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट। आता कांदा पुन्हा आपण छान परतून घेऊयात। कांदा व्यवस्थित परतला गेला की ग्रेव्हीला देखील खूप छान चव येते। तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटांनी कांदा खूप छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपण पुढचे साहित्य घालून घेऊयात। तंदुरी आलूसाठी लागणारे सर्व मसाले आता आपण घालून घेऊयात। तर मी इथे घालत आहे अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, म्हणजेच तंदुरी आलूला छान असा कलर येईल। त्याचसोबत अर्धा चमचा साधी मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाले। घातलेले सर्व मसाले 1 ते 1.5 मिनिटं छान आपण मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहेत। आता हे सर्व मसाले आपले एकजीव करून व्यवस्थित परतून झाले की यामध्ये घालणार आहे तंदूर मसाला 1.5 चमचा। आता तंदुरी सब्जी आहे त्यामुळे मसाला नक्की वापरायचा। तंदूर मसाला कुठल्याही किराणा मालाच्या शॉपवर इझिली अवेलेबल असतो, तो वापरायचाच, कारण की आपण तंदुरी सब्जी बनवत आहोत। आता घातलेला तंदूर मसाला देखील छान 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी घालणार आहे सर्व भाजीसाठी लागणारं मीठ। आता मीठ ह्या स्टेजला आपलं सर्व घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर देखील 1 ते 1.5 मिनिटं छान सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मीठ घालून झाल्यानंतर 2 टोमॅटो प्युरी मी इथे घालून घेत आहे। तुम्ही रेडीमेड टोमॅटो प्युरी असेल ती वापरली तरी देखील चालेल। आता घातलेली टोमॅटो प्युरी देखील छान एकजीव करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीचा रंग किती सुरेख आला आहे। 4 ते 5 मिनिटं हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा आपल्याला हा मसाला बनवायचा आहे। आता मसाला छान तयार झाला आहे, तर मी इथं 6 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले होते, उकडून ते मॅश करून घेतलेले आहेत साल काढून। ते सर्व बटाटे मी इथे या ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये घालून घेतलेत। आता हे सर्व एकजीव करून घेऊयात। बटाटा मॅशच करून वापरायचं आहे, म्हणजे छान असे टेक्स्चर त्याचं तयार होतं। फोडी केल्या तर भाजी जास्त पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे बटाटा मॅश करूनच यूज करायचा। अशा पद्धतीने हे सर्व मसाला, ग्रेव्ही, बटाटा छान एकजीव करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं अशाच पद्धतीने मी हा परतून घेत आहे। छान एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत पाणी। आता यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे। ही थोडीशी भाजी थिकच असते, त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही। पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा एकजीव करून ह्या भाजीला आपण 7 ते 8 मिनिटं छान उकळून घेणार आहोत, छान शिजवून घेणार आहोत। खूप सिंपल भाजी आहे बनवायला, तुम्ही पाहू शकता, आणि खूप स्मोकी असा फ्लेवर तयार करण्यासाठी आपण 5 ते 6 मिनिटं आधी भाजी उकळून घेऊयात। आता भाजी उकळते, त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, ती देखील एकजीव करून घेतली। भाजी छान उकळून होते तोपर्यंत आपल्या तंदुरी आलूला तंदूर फ्लेवर देण्याची तयारी करून घेऊयात। तर मी इथे घेतलेला आहे कोळसा। आता हा कोळसा आपल्याला गॅसवरती छान लाल होईपर्यंत तापून घ्यायचा आहे। आता 3 ते 4 मिनिटं आपण हा कोळसा या फ्लेमवरती तापून घेणार आहोत, म्हणजे छान आपला तंदुरी फ्लेवर तयार होईल। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कोळसा छान असा तापला गेलेला आहे। कोळशाचा रंग तुम्ही पाहू शकता लाल मस्त झालेला आहे। जितका तो कोळसा छान तापला जाईल, भाजला जाईल, तेवढा छान त्याचा
फ्लेवर आपल्या भाजीला उतरेल. कोळसा छान तापल्या गेल्यानंतर आता भाजी पण तयार झाली. गॅस बंद करून घेतलेला आहे. एकदा छान आपले तंदुरी आलू मिक्स करून घेतला. त्यानंतर आता यावरती मी ठेवणार आहे एक वाटी. वाटी ठेवून घेतल्यानंतर जो आपण कोळसा तापवून घेतला होता तो या वाटीमध्ये ठेवून द्यायचा. आता यावरती घालूयात 1 चमचा तूप. आता तूप घालताना एका हाताने तूप त्यावरती सोडलं की लगेच दुसऱ्या हाताने आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. आपल्याला लगेच त्याचा फ्लेवर बाहेर जाऊन द्यायचा नाही आहे. आणि 5 ते 6 मिनटं अशाच पद्धतीने, शक्यतो 10 मिनटं ठेवलं तरी खूपच चांगलं. 10 मिनटानंतर आपण हे झाकण काढून भाजी मिक्स करून घेणार आहोत. तोपर्यंत अशाच पद्धतीने व्यवस्थित असं झाकून ठेवायचं, त्याचा फ्लेवर बाहेर गेला नाही पाहिजे. आता 10 मिनटं झालेत आणि मी ही वाटी त्यामधनं बाजूला काढून घेत आहे आणि पुन्हा एकदा छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची. तुम्ही या भाजीची थिकनेस पाहू शकता, रंग पाहू शकता, किती सुरेख आलेला आहे, एकदम जबरदस्त. पाहुणे वगैरे येणार असतील, काहीतरी स्पेशल भाजी बनवायची असेल तर ही एकदम भन्नाट पर्याय आहे. तंदुरी आलू खायला देखील अप्रतिम अशा चवीचा हा तंदुरी आलू बनवून तयार होतो. तुम्हाला जर तंदुरी आलूची रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा. अशा छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.